नमस्कार, मी सुभाष हणमंते. आपण पाहताय चारवाक टीव्ही. मित्रांनो, जवळजवळ 51 दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे शिक्षकांचा आणि शिक्षकीय पेशामधील कर्मचाऱ्यांचं आंदोलन चालू आहे. ते सुद्धा तीव्र आंदोलन आहे. अनेक आंदोलनकर्ते या मोठ्या उन्हामध्ये, गरमीमध्ये महाराष्ट्राच्या किंवा जिल्ह्याच्या पातळीवरून, गावावरून, खेड्यामधून इथं आलेत. 51 दिवसापासून इथे ताटकळत बसलेत. ज्या पद्धतीने यांची दखल घ्यायला हवी त्या पद्धतीने शासन दखल घेताना दिसत नाही आहे. तर हे संपूर्ण यांची मागणी काय आहे, यांचं मत काय आहे, हे आपण यांच्याकडून जाणून घेऊ. या संघटनेचे उपाध्यक्ष आपल्या बरोबर आहेत. सर, प्रथम आपलं नाव सांगा आणि तुमची मागणी काय आहे आणि हा संपूर्ण जो आंदोलन आहे याची पार्श्वभूमी तुम्ही विषद करा. या ठिकाणी प्रथमतः मी शिवकरण गोसावी समग्र शिक्षा योजनेमध्ये विषय साधन या पदावर कार्यरत आहे. या ठिकाणी आमचं जे हे आंदोलन आहे ते आजचा आमचा 51वा दिवस आहे. 9 मार्च पासून हे आंदोलन आमचं चालू आहे आणि सर्व जे आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करतो ते शिक्षण विभागातील समग्र शिक्षा योजनेतील ज्या काही सगळ्या योजना असतात त्या योजना चालवण्याचं काम, शाळेपर्यंत पोहोचवण्याचं काम, मग त्याच्यामध्ये गुणवत्ता वाढीचं असेल, प्रशिक्षण असतील, संकलन असेल, ज्या काही योजना असतात, शालेय पोषण आहार योजना असेल किंवा तुमचे जेवढ्याही योजना या ठिकाणी राबवल्या जातात ते ग्रासरूट पर्यंत राबवण्याचं काम आमच्या मार्फत केलं जातं. शाळाबाह्य विद्यार्थ्याचं सर्वेक्षण, त्यांना शाळेत आणणं, म्हणजे अशा एकूणच सगळा जो शिक्षण विभागाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आमच्या मार्फत चालवल्या जातात. आमच्या या ठिकाणी 13 प्रकारचे पदं आहेत. त्यामध्ये इंजिनियर असतील, डाटा एंट्री ऑपरेटर असतील, MIS असतील, जिल्हा लेवलवर APO काम करणारे असतील. अशा पद्धतीने KGBV जे की शिक्षण विभागाचाच एक भाग आहे, समग्र शिक्षण योजनेचाच, जे की कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, तेही जवळजवळ गेले 20-25 वर्षापासून आम्ही कंत्राटी म्हणून या योजनेमध्ये काम करत आहोत. सुरुवातीला आमची नेमणुका झाल्या, जसं की इतर पदाला परीक्षा घेतली जाते, तोंडी परीक्षा होते, लेखी होते, बिंदू नावावली प्रमाणे निवड होते, म्हणजे सगळी प्रोसिजर कायम लोकांना घेताना ज्या प्रोसिजर राबवल्या जातात त्या पद्धतीनं आम्हाला घेतलं गेलं आणि आम्ही या आशेवर आतापर्यंत होतो. 25 वर्ष आमचे वाया गेले की बाबा आज ना उद्या आमचं कल्याण होईल आणि आमच्या कुटुंबाला एक स्थिर स्थावरता येईल. परंतु आमची उमेदीची जे वर्ष असतात कुटुंबाला स्थिर स्थावर करण्याची, सेटलमेंट करण्याची, ती 25 ते 50 वर्ष जे आमचे असतात ते आमची म्हणजे शासनाने धोका दिल्यासारखं आमचं म्हणजे उमेदीचं जे वय आहे त्या या नोकरीमध्ये गेलं आणि मानधना व्यतिरिक्त आम्हाला काहीही दिलं जात नाही. आता आमचे बरेचसे कर्मचारी 257 कर्मचारी मयत झाले. काही 31 मार्चला जवळजवळ 25 कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यांना शासनाचा एकही रुपया भेटलेला नाही. मग आम्ही आता एवढं तीव्र आंदोलन का करतोय तर काय आमच्या बंधूच्या भगिनींच्या सेवा कुणाच्या महिनाभरामध्ये रिटायरमेंट आलेली आहे, कुणाची 25 दिवसामध्ये आलेली आहे. मग आजच्या वेळेस आम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर आमच्या कुटुंबाचं काय? कारण कोणतीही शासनाची इतर योजना किंवा इतर जो हे असतो तो आमचा कोणताही शासनाचा आम्हाला लाभ मिळत नाहीये. दुसरं एखादी योजनेमध्ये इतर ज्या योजना आहेत त्याच्यात भाग घ्यायचा म्हणलं तर तुम्हाला नोकरी आहे म्हणतात, किंवा आम्ही बँकेमध्ये गेलो तर पुन्हा म्हणतात की तुम्हाला देता येत नाही कारण तुम्ही परमनंट नाही, तुम्हाला व्याज म्हणजे कर्जही देता येत नाही. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आमचा म्हणजे आमचे लोक काही बरेचसे डिप्रेशन मध्ये आहेत आता आणि आमचा खर्च वाढलेला आहे, मुलं मोठे झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये हे फार म्हणजे विचित्र परिस्थितीमध्ये आमचा सगळा महाराष्ट्रातील समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचारी आहे, डिप्रेशन मध्ये आहे आणि म्हणून आम्ही हा शेवटचा पर्याय निवडला की आता न्याय मागण्याचं. कारण या अगोदरही आम्ही बरेचसे आंदोलन केले, म्हणजे वेळोवेळी आंदोलन करत होतो. त्यावेळेस ही ज्यावेळेस 2012 मध्ये ज्यावेळेस आदरणीय आत्ताचे मुख्यमंत्री त्यावेळेस सत्तेमध्ये नव्हते, त्यांनी त्यावेळेस आमच्या म्हणजे या मोर्चाचं नेतृत्व नागपूर या ठिकाणी केलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं होतं की ज्यावेळेस आम्ही सत्तेत येऊ त्यावेळेस तुमचं पहिलं काम तुम्हाला चहा पिऊन तुमचं झालेलं काम आम्ही तुम्हाला सांगू, फक्त आम्ही सत्तेत आल्यानंतर तुमचं लगेच काम करू, हे त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आम्ही पाठपुरावा करत राहिलो, ते 2दा सत्तेमध्ये आले, आताही ते सत्तेमध्ये आहेत. तर त्यांना विनंती आहे की आता त्यावेळेस जे आपण दिलेलं
आम्हाला आश्वासन आहेत ते कमीत कमी आता तरी या एवढ्या 13-14 वर्षानंतरही पूर्ण करावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. कारण 51 दिवस झाले. या 51 दिवसामध्ये तुम्हाला बोलायला भेटायला बोलवलं असेल, अपॉइंटमेंट मिळाली असेल. कोणाची अपॉइंटमेंट मिळाली? कोणाशी चर्चा झाली? त्या चर्चेमधून काय विषय समोर आले? काय आश्वासन देण्यात आले? तुम्ही गेला होतात का? याबद्दल काय सांगा? या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की याच योजनेतले 6,000 लोक होते आमच्या ह्या योजनेमध्ये, समग्र शिक्षा योजनेमध्ये. त्यातले आमचे धाकटे बंधू, आम्हाला ज्युनियर असणारे 3,105 असे जे कर्मचारी होते याच योजनेतले, ते 8 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयान्वये त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांना सेवेत कायम केलेलं आहे. आणि आम्ही जे सिनियर आहोत ते लोक आणखी आम्ही पाठीमागं आहोत. त्यामुळं आता आणखी आम्हाला कायम करण्यासाठी त्याच वेळेस 1-1.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी अभ्यास समिती नेमलेली होती आणि त्या अभ्यास समितीचा अहवाल, परिपूर्ण अहवाल असा तो शासनाकडे 25 नोव्हेंबर 2025 रोजी प्राप्त झालेला आहे. आणि त्यावेळेसपासून आणखी त्याच्यावर काही प्रमाणात प्रोसिजर झालेली आहे त्या अहवालावर. यांना ज्यांना 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांना शासकीय सेवेत कायम करावं असा अभ्यास समितीचा जो अहवाल त्यांच्याकडे गेलेला आहे, त्याच्यावर आणखीही कोणता निर्णय, म्हणजे शेवटचा निर्णय जो म्हणतो की कॅबिनेटमध्ये निर्णय होऊन तो बाहेर पडायचा, तो आणखी पडलेला नाही. त्यामुळं इथं जे आम्ही आंदोलन करत आहोत त्या एकाच मागणीसाठी आंदोलन करत आहोत की जे अभ्यास समितीचा जो अहवाल आहे त्यामध्ये जे सांगितलेलं आहे की 10 वर्षे ज्यांची सेवा झालेली आहे, कारण सुप्रीम कोर्टचाही तसा निकाल आहे, ज्यांची सेवा कंत्राटी आहे, ज्यांची सेवा 10 वर्ष झालेली आहे, अशांना सेवेत कायम करावं. मग जो अभ्यास समितीचा अहवाल आहे त्यानुसार आम्हाला शासकीय शासन सेवेत लवकरात लवकर कायम करण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घ्यावा, हीच आमची शेवटची इच्छा आहे. आणि जोपर्यंत हा निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही असं या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे. धन्यवाद. आपण चारवाकतेविषयी बोलल्याबद्दल आपली सर्व भूमिका मांडली. अपेक्षा आहे 51 दिवस झाले शासन या आंदोलनाची गंभीरतेने दखल घेईल आणि आपले रगडलेले जे प्रश्न आहेत, प्रलंबित जे प्रश्न आहेत ते तातडीनं सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि महाराष्ट्र शासनाच्या सेवेत तुम्हाला कायम स्वरूपी रुजू करून घेईल या अपेक्षासह धन्यवाद.